आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी पुतणी ऐश्वर्या देखील मैदानात। ऐश्वर्या रेणुसेठ जगताप यांच्याकडून काका शंकर जगताप यांचा जोरदार प्रचार। चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार गीताची धूम। गीताच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांचा जोरदार प्रचार। नागपूर पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची दररोज 3 तास पदयात्रा। मतदारसंघासाठी नवा नाही, भाजप कार्यकर्ता ही निवडणूक लढवतोय, सुधाकर कोहळे यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्याकडून जोरदार प्रचार। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नाशिककरांसोबत चर्चा केली। पुणे शहरातील 8 उमेदवारांसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उद्या जाहीर सभा। नानापेठमध्ये सायंकाळी 6 वाजता आंबेडकरांची सभा होणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याकडून शिक्षण आयुक्तांना सूचना। 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा बंद ठेवण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश। निवडणुकीनंतरच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची मागणी। म्युनिसिपल युनियनकडून जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यावर बंदी कायम। शिक्षक संघटनेची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली। मुंबईतील एनएम जोशी मार्गावरून 19 तारखेला खासगी बस गाड्या कोल्हापूरकडे रवाना होणार। मुंबईमध्ये राहणाऱ्या कोल्हापूरच्या मतदारांसाठी व्यवस्था।